पुण्याच्या नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा एसआयटी तपास करणार। एसआयटीमध्ये 2 महिला अधिकाऱ्यांसह एकूण 6 जणांचा समावेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांसोबत संवाद। लोकांचा रोष स्वाभाविक आहे, नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, फडणवीसांचं हे आश्वासन। माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत सांत्वनासाठी येऊ नका, नसरापूरच्या पीडितेच्या वडिलांचं राजकारण्यांना आवाहन। नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशीही केली मागणी। पोलिसांचा फक्त राजकीय सुरक्षेसाठी वापर। नसरापूर प्रकरणामध्ये सरकारच आरोपीच्या पिंजऱ्यात, सरकारचा एन्काउंटर करायला हवा। संजय राऊत आक्रमक, तर जनतेने आधीच तुमचा एन्काउंटर केलाय, नवनाथ बन यांचा पलटवार। बीडच्या केसमध्ये 3 वर्ष नातीवरती नराधम आजोबाकडूनच अत्याचार। युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना। आरोपी अटकेत, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। विधान परिषदेची निवडणुकी अखेर बिनविरोध, उद्या अधिकृत घोषणा होणार। भाजपचे 5, सेनेचे 2 तर राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचा प्रत्येकी 1 अर्ज वैध। बिनविरोध निवडीवरती उद्या शिक्कामोर्तब। विधान परिषदेच्या निवडीवरून दादांच्या राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत मतभेद। पार्थ पवार पुण्यातल्या उद्योगपतींच्या मुलासाठी इच्छुक होते, मात्र वरिष्ठांच्या विरोधानंतर आता झिशान सिद्दीकींना परिषदेची उमेदवारी। सूत्रांचीही माहिती। मंत्री आदिती तटकरे यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला। अवजड वाहनं फेकून द्या आणि लोकांच्या गाड्या सोड्या, आदिती तटकरे यांचा हा संताप। मुंबई गोवा महामार्गावरती इंदापूर जवळचा हा प्रकार। बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा। कळंब, ढोकी परिसरामध्ये पेट्रोल पंप बंद। काही ठिकाणी डिझेलसाठी बॅरल घेऊन पंपावरती मोठी गर्दी। डिझेल संपल्याच्या अफवेने नागरिकांची मात्र धावपळ।